मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण न्यू स्लीव डिझाईन कटिंग आणि टिचिंग करणार आहे. ही स्लीव डिझाईन ट्रेंडिंगमध्ये आहे. तर चला आपण स्लीव कटिंग करायला घेऊया. हे आपलं अस्तर आहे, डबल अस्तर आहे. आता मी याला फोल्ड केला आहे, म्हणजे आपलं दोन्ही बाही कटिंग होणार आहेत. आणि इथं मी 9 इंच घेतला आहे. हा आपला छातीचा चौथा भाग आहे. छाती 36 आहे, त्याचा चौथा 9 इंच येतो आहे. तर मी बाही रुंदी 9 इंच घेतले आणि इथं मी क्रॉस लाईन आखते. क्रॉस लाईन आखण्यासाठी मी इथं 2.5 इंच वर मार्किंग घेऊन तिथून क्रॉस लाईन आखली आहे. इथं तुम्हाला तुमचा दंडघेर घ्यायचा आहे. बाही उंची 5 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस केलं आहे. आपण 6 इंच बाही उंची घेतली आहे आणि तुम्हाला इथं उंचीला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आणि आता क्रॉस लाईन आखायची. हे बघा, जशी मी दाखवते ह्याप्रमाणे. आणि मी 2ला पहिला इथं तुम्हाला 2.5 इंचाला मार्किंग करायचे. पहिला मी 2ला केली होती, पण आपली क्रॉस लाईन 2.5ला गेले. तर मी पूर्ण माप आता 2.5 इंचाचंच घेत आहे. इथं मोजायचे उंचीची लाईन आपण 6 घेतली होती, झाले 6.5. तर मी 6.5ला इकडं पण पकडलं आहे आणि 3.5 इंच मुंडा उतार घेतला आहे. आणि इथं तुमचा मुंडा गोलाई माझी 7.5 येते, तर मी 7.5 घेतले आणि पुढे शिलाई मार्जिनिंग 1.5 इंच घेतली आहे. आणि दंड आणि मुंडा अशा क्रॉस लाईन आखून घेतलेत आणि मुंडा शेप दिला आहे. जेवढी आपली बाही आहे तेवढ्यालाच मी मुंडा शेप दिला. इथं तुम्हाला पेपरची बाहीसुद्धा तुम्ही जिथं मी बाही आखले इथं पेपरची बाहीसुद्धा तुम्ही वापरू शकता. पेपर कटिंग तुमच्याकडे असेल तर इथं क्रॉसमध्ये पेपर कटिंग तुम्ही ठेवू शकता. त्यानंसुद्धा बाही परफेक्ट बनते. बाही आकायची गरज नाही आहे. हीच बाहीला तुम्हाला इथं 2.5 इंच घ्यायचं आहे, इथंसुद्धा 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि आता मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला सेप फिरवायचं आहे. इथंसुद्धा 2.5 इंच. मी सगळीकडे 2.5 इंचालाच मार्किंग करते आणि सेप फिरवते. मार्किंग केल्यामुळं सेप फिरवणं सोपं जातं. हे तुम्ही बिना मार्किंगनं सुद्धा सेप फिरवू शकत होता, पण आपण 2.5 इंच जिथं मार्किंग केले तिथून आपल्याला मुंडा सेप असा नवीन बनवायचा आहे. आणि इथंसुद्धा मी 2.5 इंचच वर मार्किंग करते, कारण की आपल्याला सेप देणं सोपं होणार आहे किंवा मापं लक्षात ठेवणं सुद्धा सोपं होणार आहे. आणि इथं क्रॉस अशी तुम्हाला सेप फिरवायचा आहे. इथं लाईन नका आखू, इथं तुम्हाला अशी गोलाईमध्ये सेप द्यायचा आहे. आता आपली बाही 3.5ची राहिली आहे. तर मी आणि एकदा तुम्हाला दाखवते. हे बघा, इथंसुद्धा मी 2.5 घेतलं. एका लाईनीचा फरक आहे, तर मी हलकासा सेप असा खाली दाखवते. इथंसुद्धा 2.5 घेतला आहे, वर पण 2.5 घेतलं आहे, इथं पण 2.5. तर इथं तुमच्या आवडीवर आहे. इथं तुम्ही 2 इंच किंवा 3 इंचसुद्धा घेऊ शकताय. 2.5नं परफेक्ट फुगा आला आहे. हवा तर तुम्ही 2.5 इंचसुद्धा घेऊ शकताय. म्हणजे तुमच्या आवडीवर आहे किंवा मापावर आहे. कपडा कमी असेल तर छोटी घेऊ शकताय, जास्त असेल तर 3 इंचसुद्धा घेऊ शकताय. आपली बाही अस्तर कटिंग कंप्लीट झालं आहे. आता आपण ब्लाऊज कटिंग करणार आहे. मी इथंसुद्धा ब्लाऊजचा कपडा डबल फोल्ड केला आहे आणि त्याच्यावर आपला अस्तर आहे असं ठेवलं आहे. याला मी व्यवस्थित पिना लावून घेते आणि परफेक्ट आपल्या अस्तरप्रमाणे कटिंग करते. बिलकुल एक्स्ट्रा कपडा मी कट करणार नाही आहे. हे बघा, माझं कटिंग झालं आहे. आता आपल्याला याला मी जिथं मार्किंग करून दाखवते, जिथून आपला मुंडा सेप फिरला आहे, हे बघा, इथून उंचीची लाईन नाही, तिथून खाली 1 इंच खाली आहे, मी कट टाकून घेतला आहे. ह्या कटपासून दुसऱ्या कटपर्यंत आपल्याला चुन्या द्यायच्या, त्यासाठी मी हा कट टाकून घेतला आहे. तर आपली चुन्या बसून ही बाही परफेक्ट आपल्या ब्लाऊजला पुरते, ना कमी पडत ना जास्त होत. आता आपण अस्तर दोन्ही बाही वेगवेगळ्या केल्या आहेत आणि आपण आता उलटी बाही करून याला शिलाई देतोय. हे बघा, ह्या पद्धतीनं मी हा कपडा सिल्की असल्यामुळे आरामात शिलाई देते. आणि इथं बघा, मी इथं आपला कोना बनतोय, तर मी सुई खाली अटकवली आणि कपडा फिरवला होता. ह्या छोट्या गोष्टी आहेत, लक्ष देऊन बघा आणि व्यवस्थित करा. आता जिथं आपला कोना बनला तिथं मी कट पण टाकून घेतला आहे आणि मी अस्तरकडच्या साईडला दाब शिलाई देते. सगळा कपडा आपल्या शिलाई मार्जिनिंगचा जो आतमध्ये कपडा होता तो सगळा अस्तरकड घेतला आणि दाब शिलाई दिली. आणि त्याच्यानंतर दाब शिलाई दिल्यामुळं आता ही शिलाई जी मारतो आपण अस्तर ब्लाऊजवर ती इझिली बनते. आता आपली खालच्या बाजूचं शिलाई कंप्लीट झाले. आता अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा आपण शिलाई मारून घेतोय आणि मी शिलाई मारताना मध्ये फुगा येणार नाही याची काळजी घेते. त्यामुळे मी हात सप्पाई ठेवला आहे आणि मध्ये मध्ये मी सतत कपडा साईडला सरकवते.
आपली शिलाई देऊन झाली आहे. आता जिथून आपण कट टाकला आहे तिथून आपण चुन्या टाट केलेत. हे बघा, मी 1/2 इंच छोट्या छोट्या चुन्या इथे घेतल्या आहेत, कारण इथं मोठ्या चुन्या चांगल्या नाहीत दिसत, कारण त्याचा मग जो चुन्या पुढं फुगा बनणार आहे तो छोट्या चुन्यांचा छान बनतो. तर इथं छोट्या चुन्या घ्या, छान दिसतात. आपल्या ह्या कटपासून दुसऱ्या कटपर्यंत एका डायरेक्शनमध्ये मी चुन्या देत आहे. मी डायरेक्शन बदललं नाही. सेम आपण फुगाबाहीला कसं चुन्या देतो सेम आपण इथं सुद्धा दिले आहेत. फक्त फुगाबाहीला आपण खाली पण चुन्या देतो, तर आपण खालचा कपडा 2.5 इंच क्रॉस कट करून तो बाजूला काढला आहे. आता आपण बघा, पुढील मुंडा सेप दिला नव्हता, तर आता हा बघा मी पुढील मुंडा सेप आखला आहे. आता तुम्ही इथून डायरेक्ट कट नका करू. कट केला तर काय होईल, आपल्या चुन्या परत खोलतील आणि परत चुन्या द्याव्या लागतील. तर मी पहिला अशी शिलाई मारून घेतली, जिथून आपण मार्किंग केली. हे बघा, शिलाई मारून घेतली. आता तुम्हाला पुढील मुंडा सेप कट करायचा आहे, तर आपल्या चुन्या हलणार नाहीत, आहे अशाच राहतील. हे बघा, मी पुढील मुंडा सेप कट करून घेतला आहे. आता आपला हा ब्लाऊज शिवून तयार आहे. मी हा ब्लाऊज प्रिन्सेस कट घेतला आहे. आता आपण बाही अटॅच करायला घेऊया. नॉर्मली जशी आपण बाही अटॅच करतो ब्लाऊजला तशीच करायची आहे. आणि जर तुम्हाला इथं चुन्या ब्लाऊजचा कपडा जास्त झाला तर तुम्हाला आहे ह्या चुनीला अजून एक चुनी ॲड करायची आहे. आणि तुम्हाला बाही जोडताना जर कपडा कमी पडला तर आपण जिथं चुन्या एवढ्या दिल्या त्यातली एक दुसरी चुनी खोलायची आहे, तर बाही परफेक्ट होईल. आता माझी परफेक्ट झाली आहे, मला खोलायलाही नाही लागली किंवा दुसरी चुनी द्यायलाही सुद्धा लागली नाही. आपली बाही शिवून तयार आहे. आता मी खालच्या बाजूला हे बघा, इथं एक लेस अटॅच करते, पण लेस अटॅच करायच्या आधी लटकनवाली लेस आहे म्हणून मला दाब बदलून घेतला आहे. मी सिंगल दाब घेतला आहे आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिनिंग मी मार्किंग केली आहे. त्याच्या बाजूलाच जिथून 1.5 इंच आपली मार्किंग केले त्यातून पुढं मी लेस लावायला घेते, कारण ही लटकणारी लेस आहे आणि जास्त पुढे गेली तर ते आपल्या खाली काखेमध्ये ती जास्त लोंबणारी दिसते. म्हणून मी जेवढा आपली दंड गोलाई आहे तेवढीच लेस घेतली आहे, एक्स्ट्रा घेतली नाही आहे. आपली लेस अटॅच झाली आहे आणि ही लटकणारी लेस आहे किंवा मण्यांची लेस असेल तर तुम्हाला सिंगल दाबच वापरायचा आहे. त्यामुळे लेस फिनिशिंगसोबत आणि परफेक्ट लागते. त्याच्यासोबत असणारा कपडा बाहेर डोकवत नाही आणि लेसचे मणीसुद्धा फुटत नाहीत सिंगल दाबमुळं. आता मी बाही फिटिंग करून घेते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगते, लक्ष देऊन फॉलो करा. तुमचा ब्लाऊज बाही फिनिशिंगसोबत परफेक्ट बनेल. आता मी माझ्या मापाप्रमाणे ह्या ब्लाऊजच्या मापाप्रमाणे मी ही बाही फिटिंग करून घेत आहे. आता बघा, इथं दंड मी पहिला 5 घेतला होता, पण आता आपल्याला मला तो कमी वाटतोय, तर मी आता 6 इंच दंड गोलाई घेतली आहे, 5 नाही घेतली. मला कमी वाटली म्हणून, नाहीतर तो ब्लाऊज टाईट होईल. आणि हे बघा, आपला काखेमध्ये सुद्धा लाईनी जोडल्या गेल्या आहेत. आपल्या शिवल्यानंतरचा हा ब्लाऊजचा लूक आहे. खूप सुंदर दिसते ही बाही आणि हा घातल्यानंतरचा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू.